नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साइज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग पाहूया। तर 36 साइज आहे। मागील व्हिडिओमध्ये मी 34 साइज दाखवलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण 36 साइज पाहणार आहे। तर उंची घेऊया आपण इथे 36 साइजसाठी 14 इंच, त्यामध्ये 1 इंच मी प्लस केलं, 15 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे। इथे सुद्धा याच पद्धतीने 15 इंचावरती मी पॉइंट दिला। या पद्धतीने उंची आपण घेतलेली आहे। शोल्डर घेणार आहे 5.5। इथेही असं मी 5.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे। मुंडा घेणार आहे 5.25। आणि या लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 9 इंच। छातीचा चौथा भाग 9, 1.5 इंच मार्जिन। कंबर जी काही असेल ती त्याचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि पुढे 1.5 इंच मार्जिन असणार आहे आणि हे जोडून घ्यायचं। मुंड्याला आकार देऊन घेऊया 1.25 इंच, इथे 1.25 इंच, इथे 1/2 इंच आणि इथे ही मुंडा जी आहे 5.25 इंच मुंडा आहे आपला, त्याचा असं सेंटर। आकार परफेक्ट येतो पहा हे पॉइंट घेतल्यामुळे। तर बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे। फ्रंट पार्ट आपण तयार करून घेऊ। 1.5 इंच इथे मी घेतलंय। इथून एक तिरकी लाईन ओढून घेते। पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी 1.25 इंच घेतला, सेंटर आहे। इथून पहा या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आणि गळ्याची रुंदी आता 2.25 इंच मी घेतलेली आहे। तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता 36 साइज मध्ये। पुढचा गळा 6.5 इंचावरती मार्किंग केलं, 2.5 इंच। इथे एक पॉइंट देऊन घेते पहा या पद्धतीने। पुढच्या मुंड्याचे आकार झाले, पाठीमागच्या मुंड्याचे आकार झाले। हा पुढचा गळा घेतलेला आहे, इथे घ्यायचं आहे 2.5 इंच। इथेही मी घेणार आहे असं 2.5 इंच। आणि क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी 1.25 इंच मी इथून घेणार आहे आणि पहा असा आकार देऊन घ्यायचा। डायरेक्ट इथे असा नाही जोडायचा, थोडा असा कर्व तयार करायचा। कटोरी 5.5 इंच, इथून ही असंच 5.5 इंच घेणार आहे। एक लाईन ओढून घेतली मी 1 इंच आणि इथून या पद्धतीने मी तिरकी लाईन ओढून घेतलेली आहे आणि कटोरीला आकार देऊन घेतला। कटोरीला आकार दिलेला आहे। तर पहा हा जो आकार आहे तो परफेक्ट येण्यासाठी आता इथं मी जी ट्रिक सांगितली, इथे 5.5 इंच घेतलं की कुठेही तुम्ही या लाईनच्या मध्ये कुठेही तुम्ही 5.5 इंच घ्या आणि एक सरळ लाईन ओढून घ्या। म्हणजे काय होतं, ही लाईन आपली सरळ येते, अशी तिरकी इकडे किंवा इकडे होत नाही। ते झाल्यानंतर इथे गळ्याजवळ 1 इंच घ्यायचं वरती आणि एक तिरकी लाईन ओढून फक्त इथं आकार द्यायचा। कटोरीला परफेक्ट शेप येतो आणि इथं क्रॉसपट्टीला 1.25 इंचच घ्यायचं, म्हणजे पहा सर्व आकार एकदम परफेक्ट येतात। तर इथं सांगते मी, शोल्डर घेतलेला आहे 5.5, मुंडा घेतलाय 5.25, छातीचा चौथा भाग 9 प्लस इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन। कमरेचा चौथा भाग इथं 30 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग आहे 7.5 प्लस 1 किती घेतलं मी 8.5 इंच घेतलंय आणि इथे प्लस 1.5 इंच मार्जिन। क्रॉस पट्टीसाठी इथे 2.5 घेतलेला आहे,
आणि इथेही मी 2.5 घेतलंय आणि इथून वरती 0.75 म्हणजे पाऊण इंच घेतलेलं आहे. इथून कटोरी घेतलेली आहे आपण 5.5 इंच. इथं गळ्याजवळ 1 इंच घेतलंय. गळा 6 आहे, त्यामध्ये अर्धा इंच प्लस केलेलं आहे आणि 6.5 इंच गळा घेतलाय. आता पहा, या पद्धतीने आपण जेव्हा कटोरीला आकार देतो त्यावेळेस इथलं सुद्धा अंतर पहा पुरेपूर राहतं. 2.5 इंच आणि वरती 1 पॉईंट आहे पहा. या पद्धतीचं अंतर हे इथं शिल्लक राहिलेलं आहे आपलं. तर एकदम परफेक्ट असा डायग्राम मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता ही क्रॉसपट्टी जी आहे ती अर्धा इंचाने तुम्ही परत इथं वाढवायची. अशी शिलाई मार्जिन तुम्ही इथं घ्यायचं आहे अर्धा इंच. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे फ्रंट पार्टमध्ये. आता ही कटोरी जी आहे ती आपण वाढवून घेऊया. तर इथे ही जी कटोरी आहे इथे अर्धा इंच घ्यायचं, इथे 1.5 इंच. हुकाय पट्टी असते या साईडला, इकडे 1.5 इंच घ्यायचं आणि इकडे साईड पार्ट जोडतो, इकडे अर्धा इंच घ्यायचं. 36 साईजची कटोरी आहे म्हणून मी इथं 1.5 इंच वाढवणार आहे पहा. 1.5 इंच आणि इकडे ही 1.5 इंच. अगदी हलक्या हाताने हा मी पार्ट वाढवलाय पहा, जास्त पसरून दिलेला नाही. इथेही या पद्धतीने मी 1.5 इंच घेतलेला आहे इकडे. आता हा जे वाढवलेला पार्ट आहे त्याचा असं सेंटर करून घेऊ आणि इथेही 1.5 इंच घ्यायचं. कुठे कुठे मी किती वाढवते सर्व तुम्हाला मी पहा पॉइंट सुद्धा लिहून दिलेले आहेत, त्यामुळे काहीही घाबरायची गरज नाही. तुम्ही बिनधास्तपणे कटिंग करू शकता. तर पहा, वाढीव कटोरी सुद्धा एकदम परफेक्ट अशी इथं आपली तयार झाली. आता आपल्याला टक्स द्यायचं आहे. तर टक्स देताना काय करायचं आहे, जी आपली मूळ कटोरी आहे, आता ही मूळ कटोरी आपण किती काढलेली आहे, 5.5 इंच कटोरी काढलेली आहे. तर ती आहे तेवढी राहण्यासाठी टक्स कसा द्यायचा, तर हे जे 1.5 इंच वाढवले त्यामध्ये आपण फक्त 1/2 इंच प्लस करायचं. म्हणजे किती टक्स येणार आहे, 1.25. आणि इकडूनही असं 1.25 इंच द्यायचा. आणि 36 साईज आहे यासाठी 3.25 इंच ते 3 इंच तुम्ही टक्सची उंची जी आहे ती घेऊ शकता. आणि मी टक्स दिला. आता ही जी तुम्ही कटोरी काढलेली आहे ती बरोबर 5.5 इंच तयार कशावरून होईल ह्याची शंका येत असेल मनात, तर मी तुम्हाला सांगते. इथून 5.5चा सेंटर किती येणार आहे सांगा मला. इथे 2.25. पहा, इथे या पद्धतीने मी 2.25 इंच घेतलं. इथे आपलं शिलाईसाठी मार्जिन शिल्लक राहिलेलं आहे. आता इकडूनही त्याच पद्धतीने 2.25 इंच. इथे सुद्धा शिलाईसाठी मार्जिन आपलं राहिलेलं आहे. तर बरोबर आपली 5.5ची कटोरी तयार होणार आहे. अजून तुम्हाला यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला नंतर कमेंटमध्ये विचारू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.